नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्त्वाच्या घडामोडी. मित्रांनो, आज तारीख आहे 7 मे आणि 7 मे चे आपण 20 प्रश्न पाहतो. कोणती स्पर्धा परीक्षा असू दे, चालू घडामोडी हा विषय खूप महत्त्वाचा असतो. आणि मित्रांनो, सर्वात आपल्याला गुड मॉर्निंग, शुभप्रभात. मित्रांनो, आपण सुरू करूया आजचे महत्त्वाचे प्रश्न. मित्रांनो, आपण हा व्हिडिओ पाहताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, जेणेकरून प्रत्येक प्रश्न आपल्याला समजू शकेल, लक्षात असू दे. ठीक आहे. आपण सुरू करूया आजचे महत्वाचे प्रश्न. मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न आहे, बायकोनूर कोस्मोड्रोम कझाकस्तान येथून सुयोज म्हणजे SOYUZ 5 रॉकेटची चाचणी कोणत्या देशाने केली? तर पाहायला गेलं तर ती चाचणी रशिया देशाने केलेली आहे. चाचणी 30 एप्रिल 2026 रोजी पार पडली है ना. हे रॉकेट रो रोस्कोमोस रशियाची अंतरसंस्था यांनी विकसित केले आहे. SOYUZ 5 रशिया नवीन पिढीचे लॉन्च व्हेकल आहे. सुयोज 5 रॉकेटची चाचणी रशियाने घेतली. रशियाच्या रोस्कोमोस अंतरसंस्थेने बायकोनूर कोस्मोड्रोम येथून एक नवीन पिढीच्या सुयोज 5 रॉकेटची यशस्वी चाचणी केली. या रॉकेटमध्ये जगातील सर्वात शक्तिशाली लिक्विड इंधन इंजिन RD-17 वापरण्यात आले आहे. सुयोज 5 चा मुख्य उद्देश उपग्रहाचा प्रक्षेपणाचा खर्च कमी करणे, सुमारे 15 ते 17 टन पोलोड अवकाशात वाहून नेणे हा आहे. ठीक आहे. बायकोनूर कोस्मोड्रोम कुठे आहे मित्रांनो? रशियामध्ये आहे. रशियाचं हे आहे, उपग्रह आहे. आणि कुठून उडवते? लक्षात ठेवा. रशिया, अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, राजधानी मॉस्को, चलन रशियन रुबल. लक्षात ठेवा. पुढं दुसरा प्रश्न आपण पाहतोय, कोलंबियामध्ये वाढलेल्या पाणघोड्यांच्या पुनर्वसनासाठी भारतातील भारतातील कोणत्या केंद्राचे नाव चर्चेत आले? म्हणजे जे कोलंबियामध्ये वाढलेले पाणघोडे आहेत ना, त्यांचं पुनर्वसन आम्ही करतो असं सांगणारं भारतातील कोणतं केंद्र आहे? तर पाहायला गेलं, वन ताराने सांगितलेलं आहे की कंबोडियामध्ये तुम्ही पाणघोड्यांना मारू नका, कारण तिथलच्या जे शेतकरी आहेत किंवा तिथे गावकरी त्याला पाणघोडे त्रास देतात, तसे त्यांनी मारण्याचा प्रयत्न करतात. पण भारतातील वन ताराने काय सांगितलंय की पुनर्वसनासाठी आम्ही तयार आहोत, सज्ज आहोत, आम्हाला ते पूर्णपणे द्या. ठीक आहे. कंबोडियातील पाणघोड्यांचा वाढता धोका. कोलंबियातील पाणघोड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने येथील नद्या, जलचर जीवसृष्टी, स्थानिक नागरिकांसाठी गंभीर धोका निर्माण झाला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने काही पाणघोड्यांना मारण्याचा कठोर निर्णय घेतला आहे. अनंत अंबानी यांनी पाणघोड्यांना भारतात वनतारा येथे पुनर्वसन करण्याची तयारी दर्शवलेली आहे, असं सांगितलं की आम्ही सांभाळतो. पुढे नेक्स्ट क्वेश्चन, तिसरा. ठीक आहे. CAS-502 हा उच्च रेझोल्यूशन पृथ्वी निरीक्षण उपग्रह कोणत्या देशाशी संबंधित आहे, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. कोणत्या देशाशी परिपूर्ण तो संबंधित आहे? ठीक आहे. तर पाहायला गेलं, दक्षिण कोरियाशी संबंधित आहे. कोणाशी? दक्षिण कोरिया. ठीक आहे. डिटेल पाहूया. उच्च रेझोल्यूशन पृथ्वी निरीक्षण उपग्रह. हा उपग्रह स्पेस एक्सच्या फाल्कन 9 रॉकेटद्वारे यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आला. उपग्रहाचा उपयोग आपत्ती व्यवस्थापन, कृषी निरीक्षण, जलसंपदा नियोजन आणि शहरी विकासासाठी केला जाणार आहे. 534 किलो वजनाचा हा उपग्रह ब्लॅक अँड व्हाईट प्रतिमामध्ये 0.5 मीटर, रंगीत प्रतिमामध्ये 2 मीटर पर्यंत उच्च रेझोल्यूशन प्रदान करू शकतो. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. अलीकडे चर्चेत असलेला अग्नि 6 क्षेपणास्त्र कोणत्या संस्थेने विकसित केलेला आहे? ठीक आहे. अग्नि 6 क्षेपणास्त्र कोणत्या संस्थेने विकसित केला आहे, असा आपल्याला सिंपलचा प्रश्न विचारलाय. तर उत्तर आहे मित्र हो, DRDO ने ते विकसित केलेले आहे. कोणी केले? अग्नि 6 क्षेपणास्त्र DRDO ने. अग्नि मालिकेतील अत्याधुनिक क्षेपणास्त्र. भारत विकसित करत असलेल्या अग्नि मालिकेतील सर्वात प्रगत आणि शक्तिशाली क्षेपणास्त्र मानले जाते. या क्षेपणास्त्राची संभाव्य मारक सुमारे 8,000 ते 12,000 किलोमीटर पेक्षा अधिक असू शकते. ठीक आहे. त्यात अत्याधुनिक MIRV म्हणजे मल्टिपल, ठीक आहे, इंडिपेंडेंटली, ठीक आहे, टार्गेटेबल री एंट्री व्हायकल तंत्राचा वापर करण्यात येणार असून एका क्षेपणास्त्रातून अनेक अण्वस्त्रे वेगवेगळ्या लक्ष्यावर टाकता येतील. ठीक आहे. कोणी विकसित केलंय? DRDO ने केलंय. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था.
स्थापना 1958, मुख्यालय नवी दिल्ली, अध्यक्ष डॉक्टर समीर व्ही कामत, जबाबदार मंत्रालय संरक्षण मंत्रालय अंतर्गत. पुढे नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहतोय 5वा. संकटग्रस्त इंडियन स्कीमर पक्ष्यांच्या संरक्षणासाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल प्रतिष्ठेच्या विटली पुरस्कार 26 ने कोणत्या भारतीय वन्यजीव संवर्धकाला सन्मानित करण्यात आलेले आहे? हे सुद्धा पॉइंट खूप महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. तर परवीन शेख यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. 6वा प्रश्न. हालचे 22वे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कोण झाले आहेत? तर उत्तर आहे रवी के झालेले आहेत. डिटेल पाहूया हालबद्दल. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, ठीक आहे. संस्थापक वालचंद हिराचंद होते. अध्यक्ष रवी के होते. मुख्यालय बंगलोर कर्नाटक. सध्याचे कोण आहेत? लक्षात असू दे, रवी के आहेत, नवीन झालेले आहेत. 7वा प्रश्न. व्यवहाराच्या संख्येनुसार जगातील सर्वात मोठी रिअल टाइम पेमेंट प्रणाली म्हणून कोणत्या डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मला IMF कडून मान्यता मिळालेली आहे? आता पाहायला गेलं सिंपल आहे की UPI फेमस आहे, पूर्ण जगामध्ये फेमस झाली आहे, तर UPI ला मान्यता मिळालेली आहे. पुढे UPI आपण बघूया IMF बद्दल. ठीक आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ही जागतिक आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी कार्य करणारी आंतरराष्ट्रीय संस्था आहे. स्थापना 27 डिसेंबर 1945, कार्य सुरू 1947. ठीक आहे. स्थापना परिषद ब्रिटन वुड्स परिषद 1944. मुख्यालय वॉशिंग्टन DC, अमेरिका. सदस्य देश 191 देश आहे 2026 पर्यंत. पुढे 8वा प्रश्न. ठीक आहे. 2026 मध्ये, ठीक आहे, इलू स्टार्टेड है ना रिपोर्टिंग अँड कम्युनिटी श्रेणीत पुलित्झर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? मित्रांनो, पुलित्झर पुरस्कार खूप महत्वाचा पुरस्कार आहे, तो सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. ठीक आहे. आपण जर पाहायला गेलं, हा पुरस्कार जर बघायला गेलं तर सुवर्णा शर्मा आणि आनंद RK यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. यांना हा पुरस्कार मित्र हो देण्यात आलेला आहे, लक्षात असू दे. डिटेल पाहूया आपण. पुलित्झर पुरस्कार 4 मे 26 रोजी सुवर्णा शर्मा, आनंद RK यांना पुलित्झर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. इलुस्ट्रेटेड रिपोर्टिंग अँड कॉमेंट्री सचित्र आणि वर्तमान आणि भाष्य या श्रेणीत हा पुरस्कार देण्यात येतो. म्हणजे इनडायरेक्टली आपण असं म्हणता येईल की हा पुरस्कार पत्रकारिता क्षेत्रात नोबेल मानला जातो. ट्रॅप्ड या सायबर फसवणुकीवरील लेखासाठी त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्यात आला. याची सुरुवात झाली 1917 मध्ये. पुरस्कार पत्रकारिता, साहित्य, संगीत क्षेत्रातील जगातील प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो. न्यूयॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठाद्वारे हा पुरस्कार प्रशासित केला जातो. मित्र हो, कुणाला दिलाय? सुवर्ण शर्मा आणि आनंद RK हे दोन्ही पॉइंट खूप महत्त्वाचे, दोघांना भेटलेला आहे. मित्रांनो, पुलित्झर पुरस्कार खूप वर्षाने भारताला मिळालेला आहे. पुढे 9वा प्रश्न. माद्रिद ओपन 2026 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर उत्तर आहे जनिक सिन्नर यांनी पटकावलेले आहे, लक्षात असू दे. ठीक आहे. 10वा प्रश्न आपण पाहतोय. जागतिक ॲथलेटिक्स दिन केव्हा साजरा केला जातो? तर उत्तर आहे 7 मे रोजी तो साजरा केला जातो. नेक्स्ट 11वा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या भारतीय बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे? तर उत्तर आहे PV सिंधू यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 12वा प्रश्न. अण्वस्त्र प्रसारबंदी कराराच्या 11व्या पुनर्विलोकन परिषदेत 34 उपाध्यक्षांपैकी एक म्हणून कोणत्या पश्चिम आशियाई देशाची निवड करण्यात आली आहे? तर उत्तर आहे इराणची निवड करण्यात आलेली आहे. 13वा प्रश्न. 11वी मिशन प्रमुखांची परिषद कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती? 13वा प्रश्न विचारला मित्र हो, तर पाहायला गेलं तर ती नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. 14वा प्रश्न. पहिले सुरेश कलमाडी क्रीडारत्न पुरस्कार मानकरी कोण ठरले आहे, असा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर उत्तर आहे अंजली भागवत आणि सुंदर अय्यर हे ठरलेले आहे. 15वा प्रश्न आपण पाहतोय मित्रांनो, लक्षात ठेवा. ठीक आहे. खालीलपैकी कोणता देश अणुऊर्जेचा वापर करून वीज निर्माण करणारा जगातील 33वा देश बनला आहे? तर उत्तर आहे बांगलादेश बनलेला आहे. ठीक आहे. बांगलादेश. राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन, पंतप्रधान तारिक रहमान, राजधानी ढाका आणि चलन बांगलादेशी टाका. नेक्स्ट 16वा प्रश्न. सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे, असा आपल्याला प्रश्न विचारलाय?
तर उत्तर आहे मित्रांनो, बैजंत जय पांडा यांची नियुक्ती झालेली आहे. नेक्स्ट 17वा प्रश्न. 1 मे 26 रोजी संरक्षण लेखा नियंत्रक म्हणजेच कंट्रोलर जनरल ऑफ डिफेन्स अकाउंट म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे, असा आपल्याला प्रश्न विचारलाय. प्रश्न क्रमांक 17 आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, आपल्याला माहित पाहिजे की याचं उत्तर काय असू शकतं. तर उत्तर आहे अनुग्रह नारायण दास यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. काय उत्तर आहे? अनुग्रह नारायण दास, लक्षात ठेवा. पुढे नेक्स्ट क्वेश्चन लक्षात ठेवा. 18वा प्रश्न. नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? ठीक आहे. नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य पाहायला गेलं, डॉक्टर बालसुब्रमण्यम आणि जोरम अनिया यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 19वा प्रश्न. इन्फोसिसच्या नव्या उपाध्यक्षपदी कोणाची नुकतीच कोणाची नियुक्ती झाली आहे? तर उत्तर आहे नितीन परांजपे यांची नियुक्ती झाली आहे. 20वा प्रश्न. चंद्रयान-5 मोहिमेच्या प्रक्षेपण स्थळाचे मूल्यांकन कोणत्या देशात केले जात आहे? असं जर पाहायला गेलं तर उत्तर आहे जपान देशात ते केले जात आहे. आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची बिनविरोध निवड झाली आहे? ऑप्शन आहे मुरलीधर मोहोळ, देवेंद्र फडणवीस, शरद पवार, अजित पवार. आपल्याला कमेंटमध्ये उत्तर सांगायचंय, उत्तर काय असणार आहे. ठीक आहे मित्र, आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक यू.